भारताची गुढी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात ही भारताची गुढी अशीच सातत्याने उंचच उंच व आपल्याला तिला उभारण्याची प्रेरणा देत राहो, अशा सदिच्छा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. गुढीपाडवा व हिंदू नववर्षाचे औचित्य साधून लक्ष्मीनगर येथे नववर्ष अभिनंदन समारंभ समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेली भव्य शोभायात्रा व सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. सकाळी तात्या टोपे मगर येथील गणेश मंदिरापासून सुरू झालेल्या शोभायात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लक्ष्मीनगर चौकापर्यंत निघालेल्या या शोभायात्रेत विविध सांस्कृतिक आणि धार्मिक देखावे सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, तर सुप्रसिद्ध अभिनेत्री सई तांबुलकर यांनी विशेष उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आमदार तथा श्री सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. ढोल पथक, दोरीवरचा मलखांब, घोडदौड करणाऱ्या बालकांचे कौतुक करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गुढीपाडवा हा प्रत्येक हिंदू व मराठी माणसासाठी अतिशय महत्त्वाचा असून आजपासून नूतन संकल्पना सुरू करतो. एक नवी आशा, पहाट घेऊन पुन्हा एकदा आपल्या जीवनाला सामोरे जातो. म्हणून आपली पहाट मंगलमय व्हावे यासाठी दरवर्षी संदीप जोशी शोभायात्रेचे आयोजन करतात. पारंपरिक वेशात आपण या शोभायात्रा मंगलमय करतात, असे ते म्हणाले. सामूहिक रामरक्षा पठणाने परिसर भक्तिमय झाला. शोभायात्रेनंतर लक्ष्मीनगर चौक येथे मोठ्या संख्येने नागरिकांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुरुवातीला गुढीचे पूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर भाग्यश्री बारसकर व चमूच्या नेतृत्वात सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठण करण्यात आले. यात देवेंद्र फडणवीस व संदीप जोशी यांनी देखील भाग घेतला. यावेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. संदीप जोशी प्रास्ताविकातून म्हणाले, नवीन वर्षाचा प्रारंभ हा अनेक पिढ्यांपासून गुढीपाडव्यापासून सुरू करतो. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. देवेंद्र फडणवीस दरवर्षी आपल्या प्रेमाखातर या शोभायात्रेत सहभागी होतात, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करताना सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष साजरे करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. शहरात सर्वत्र उत्साह, भक्ती आणि एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले. मुझे बहुत खुशी है कि आज हिंदू नववर्ष पर गुड़ी पाड़वा के इस पवित्र दिन पर मैं इस शोभा यात्रा में उपस्थित हूं। तमाम हिंदुस्तानियों को आज के दिवस की मैं शुभकामनाएं देता हूं और हमारे संदीप जी जोशी इनके नेतृत्व में एक बहुत अच्छी शोभा यात्रा हर वर्ष नागपुर में संपन्न की जाती है। आप देख सकते हैं जो उत्साह है, नागपुर भगवा हो गया है और साथ साथ पारंपरिक वेशभूषा में हमारे सभी आयु के लोग इसमें शामिल हैं और एक बहुत सुंदर इस प्रकार का ये दृश्य हम सब लोग मिलकर यहाँ पर देख सकते हैं। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।